नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि इथे टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे सर्व PDFs अवेलेबल होतील. सो लेट्स मूव टू अवर फर्स्ट आर्टिकल. तर बेसिकली फर्स्ट आर्टिकलचा रेफरन्स काय आहे की सिक्कीममध्ये सध्या लँडस्लाईड झाल्यामुळं तिथं काय झालेलं आहे की 6 जणांची डेथ झालेली आहे आणि 1500 जे टुरिस्ट सिक्कीममध्ये जे गेले होते ते तिथे अडकलेले आहेत. ठीक आहे, तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी जे महत्त्वाचे ते आपण पॉईंट्स बघूयात. तर बेसिकली लँडस्लाईड काय असतं की याच्यामध्ये काय होतं की रॉक अर्थचा जो काही अप्पर लेअर आहे ते आणि त्याच्यावरचं जे डेब्रिस, तर त्याची मुवमेंट होत असते ड्यू टू द ग्रॅव्हिटी. ठीक आहे, म्हणजे स्लोपच्या अगेन्स्ट ह्या रॉकची, डेब्रिसची किंवा जे काही अर्थचं जे अप्पर लेअर आहे तर त्याची काय होते की ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळं, ठीक आहे, त्याची मुवमेंट होते डाऊन साईड. त्याला काय म्हणतात, लँडस्लाईड असं म्हणतात. ठीक आहे, तर बेसिकली याच्यामध्ये ना की नॅचरल डिझास्टरमुळे सुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ट्रिगर होऊ शकतात आणि याच्यामुळं जे काही डॅमेज वगैरे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रॉपर्टी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा ह्युमन लाईफच्या रिलेटेड, तर हे मोठ्या प्रमाणामध्ये कॉज होतात. याच्यामध्ये लँडस्लाईडचा स्पीड बघितला तर 2 प्रकारामध्ये आपण याला डिवाइड करू शकतो, ज्याला आपण काय म्हणतो की व्हेरी स्लो, त्याला सॉलिडिफिकेशन असं पण म्हणतात, किंवा एक्स्ट्रीमली रॅपिड. ठीक आहे, त्याला लँडस्लाईड पण असं म्हणतात. ठीक आहे, तर याचे जर डिफरंट कॉजेस बघितले तर पहिला इम्पॉर्टंट कॉज काय याच्यामध्ये की हेवी रेनफॉल, जे आता रिझन याच्यामध्ये सांगितलेलं आहे सिक्कीममध्ये. तर ते तर बेसिकली मान्सूनच्या वेळेस किंवा ज्यावेळेस क्लाउड बस्ट होतं, सडन क्लाउड बस्ट, तर त्यावेळेस काय होतं की इंटेन्स आणि प्रोलॉंग रेनफॉल झाल्यामुळं सॉईलमध्ये जे मॉइश्चरचं जे कंटेंट आहे ते काय होतं, ॲटोमॅटिकली इन्क्रीज होतं आणि सॉईलची जी होल्डिंग कॅपॅसिटी आहे त्या 2 वेगवेगळ्या पार्टिकल्सला ती लूज होते. आणि ही लूज झाल्यामुळे काय होतं की सॉईलमधलं जे कोहेजन आहे, ठीक आहे, किंवा त्याला आपण अट्रॅक्शन असं म्हणतो, ते लूज होतं आणि लूज झाल्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिकली हे लूज पार्टिकल लँडस्लाईडमध्ये त्याचं रूपांतर होतं. क्लाउड बस्टमध्ये सुद्धा ते काय होतं की सडन आहे आणि हेवी रेनफॉल झाल्यामुळं जे काही सॉईल आहे ते सॅच्युरेटेड बनते. सॅच्युरेटेड कशानं बनते की त्याच्यामध्ये जे वॉटरचं कंटेंट आहे ते इन्क्रीज होतं आणि ते कंटेंट इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं की त्याची जी स्टॅबिलिटी आहे ती सॉईलची लूज होते आणि त्यामुळे सुद्धा काय होतं की लँडस्लाईड होतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये रिझन आहे की अर्थक्वेक. तर बेसिकली हे सिस्मिक ॲक्टिव्हिटीमध्ये काय होतं, ज्या काही लूज सॉईल किंवा रॉक आहे स्लोपवरचा, तो ट्रिमळमुळे म्हणा किंवा सिस्मिक ॲक्टिव्हिटीमुळे काय होतं, ट्रिगर होतो. आणि ट्रिगर झाल्यामुळे काय होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल हिमालयन जे काही रिजन्स वगैरे आहेत, जे काय सिस्मिकली ॲक्टिव्ह आहेत, अर्थक्वेक प्रोन झोन्स आहेत, तर त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला लँडस्लाईडची ॲक्टिव्हिटी बघायला मिळतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे डिफॉरेस्टेशन. त्याच्यामध्ये ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे जे काही डिफॉरेस्टेशन होतं किंवा कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी असतील रोड्सच्या, रेल्वेच्या किंवा अदर इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड, त्यामुळे सुद्धा काय होतं की हे जे स्लोप आहेत हे डिस्टॅबिलाइज होतात. आणि नेक्स्ट फॅक्टर आहे मायनिंग. तर जे अनरेग्युलेटेड किंवा एक्सटेन्सिव्ह मायनिंग असतं मिनरल्स किंवा याच्यामध्ये केलं जातं, तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं की जे काही स्ट्रक्चर आहे सॉईलचं ते लूज होतं आणि त्यामुळे सुद्धा काय होतं की लँडस्लाईड आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये रिझन्स आहेत जिओलॉजिकल फॅक्टर. त्याच्यामध्ये वीक मटेरियल असतं. वीक म्हणजे काय की लूज बॉन्डिंग असते त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण आताच बघितलं की कोहेजनचा जो फोर्स असतो तो कमी असतो, त्यामुळे सुद्धा काय होते, लँडस्लाईड होते. आणि नेक्स्ट आहे फॉल्ट लाईन. तर बेसिकली काय की ज्या काही जिओलॉजिकल फॉल्ट लाईन वगैरे असतात त्या ॲटोमॅटिकली, म्हणजे त्यांचं नेचरच ते काय असतं की अनस्टेबल असतात. फॉर एक्झाम्पल अशा ज्या फॉल्ट लाईन आहेत आपल्याला कुठं हिमालयामध्ये बघायला मिळतात, तर त्यामुळे सुद्धा काय होतं, हे जे रिजन्स असतात हे ॲटोमॅटिकली ससेप्टेबल टू लँडस्लाईड असतात. नेक्स्ट आहे स्लोप आणि टोपोग्राफी. तर बेसिकली जे काही स्टीप स्लोप वगैरे असतात किंवा जे डिफिकल्ट टेरेन वगैरे असतात त्याला आपण काय म्हणतो, एस्क्रॅपमेंट किंवा रिव्हर बँक. तर बेसिकली एस्क्रॅपमेंट म्हणजे काय, मराठीमध्ये बघितलं ज्याला आपण काय म्हणतो ढलान किंवा स्टीप स्लोप असे जे असतात, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय बघायला मिळतं की मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लाईड बघायला मिळते. नेक्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे वेदरिंग आणि इरोजन. तर बेसिकली ह्या वेदरिंगमध्ये काय होतं, जे काही इरोजनचे फॅक्टर आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल रिव्हर म्हणा, विंड म्हणा किंवा ग्लेशियलच्या ॲक्टिव्हिटीमुळं जी काही सॉईल आहे तर ती लूज होते, त्यामुळे सुद्धा काय होतं, हे लँडस्लाईड होतं. आणि नेक्स्ट आहे वेदरिंग. तर बेसिकली जे काही रॉकचं आणि सॉईलचं ब्रेकडाऊन झालेलं असतं तर त्यामुळे सुद्धा काय होतं, स्टीप सरफेसवरनं लँडस्लाईड आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये जर मिटिगेशन ॲक्टिव्हिटी बघितल्या लँडस्लाईडच्या रिलेटेड, तर पहिलं काय की एफॉरेस्टेशन आणि रिफॉरेस्टेशन. तर बेसिकली याच्यामधला डिफरन्स काय, एफॉरेस्टेशन म्हणजे काय की नवीन ट्री काय करायचं, अशा
एरियावर प्लांट करायच्या ज्या ठिकाणी प्रिव्हियसली फॉरेस्ट वगैरे किंवा ट्रीज वगैरे नव्हतं त्याला काय म्हणतात, एफॉरेस्टेशन असं म्हणतात. आणि रिफॉरेस्टेशन म्हणजे काय, की ऑलरेडी ज्या ठिकाणी फॉरेस्ट होतं पण ते ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे क्लिअर करण्यात आलं होतं, तर त्या ठिकाणी काय करायचं, परत ज्यावेळेस आपण ट्रीचं प्लांटिंग करतो त्याला काय म्हणतात, रिफॉरेस्टेशन असं म्हणतात. ठीक आहे. तर हे एफॉरेस्टेशन आणि रिफॉरेस्टेशन केल्यामुळे काय होतं, की जे रूट्स असतात सॉइलचे तर ते काय करतात, प्लांटचे, तर ते सॉइलला बाइंड करतात. त्यामुळे काय होतं, ती जी स्टॅबिलिटी आहे स्लोपची ती ऑटोमॅटिकली इन्क्रीज होते. नेक्स्ट आहे इंजिनिअरिंग सोल्युशन. तर बेसिकली ह्या इंजिनिअरिंग सोल्युशन मध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या काही रिटेनिंग वॉल वगैरे असतात, ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण अशा प्रकारची, समजा हा स्लोप आहे तर अशा प्रकारच्या ज्या रिटेन्शन वॉल आपल्याला बघायला भेटतात, ठीक आहे, त्याला काय म्हणतात, रिटेन्शन वॉल. याच्यामुळे सुद्धा काय होतं, जे मटेरियल येतं तर या ठिकाणी त्याला काय होतं, एक ब्लॉक तयार होतो आणि लँडस्लाइड होण्यापासून टळतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे स्लोप रिएन्फोर्समेंट. तर बेसिकली ह्या स्लोप रिएन्फोर्समेंट मध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या टेक्निकचा यूज केला जातो. जसं फॉर एक्झाम्पल सॉइल नेलिंग असेल किंवा जिओग्रिड्स किंवा रॉक बोल्टिंग असतील. ह्या सॉइल नेलिंग मध्ये काय केलं जातं, स्टील बार्स जे असतात तर ते काय केले जातात, अशा ठिकाणी इन्सर्ट केले जातात, ज्यामुळे सुद्धा काय होतं, की जी सॉइलची जी कोहिजनची कॅपॅसिटी येतं ती काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे. आणि ते स्ट्रक्चर जे आहे ओव्हरऑल स्ट्रक्चर ते सॉइलचं म्हणा किंवा रॉकचं काय होतं, ते स्टॅबिलाइज होतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये आहे जिओग्रिड्स. तर बेसिकली ह्या जिओग्रिड्स मध्ये काय केलं जातं, जे काही जिओ सिंथेटिक मटेरियल वगैरे आहे, म्हणजे स्पेसिफिकली जे पॉलिस्टर किंवा पॉलिप्रोपिलिन ह्या प्लास्टिकच्या केमिकली सिंथेटिक जे कंपाऊंड आहे याच्यापासून बनवलेलं असतं. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, ते स्लोपवर अशा प्रकारचे जे ग्रिड्स टाकल्या जातात, त्यांना सुद्धा काय होतं, की जे मटेरियल आहे तर त्याला एक अडथळा निर्माण होतो आणि हे आपण याच्यामधनं जे लँडस्लाइड आहे ते थांबू शकतो. नेक्स्ट आहे रॉक बोल्टिंग. तर बेसिकली याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, जसं रॉक सॉइल नेलिंगमध्ये स्टीलच्या रॉडचा उपयोग केला जातो, तसंच याच्यामध्ये स्टील रॉड्स इन्सर्ट केल्या जातात ड्रिल करून होलमध्ये, आणि त्यामुळे काय होतं, की याची जी कोहेजनची कॅपॅसिटी ती इन्क्रीज होते. नेक्स्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट मिटिगेशन एफर्ट आहे ड्रेनेज मॅनेजमेंट. तर जे काही ड्रेनेज असतील त्याला जर प्रॉपर मॅनेज केलं तर त्यामुळे सुद्धा काय होतं, की वॉटरची अक्युमुलेशन कॅपॅसिटी ही रिड्यूस होते आणि त्याच्यामुळे काय होतं, लँडस्लाइडची रिस्क आहे ती ऑटोमॅटिकली रिड्यूस होते. नेक्स्ट आहे कन्स्ट्रक्टिंग ड्रेनेज चॅनल. तर प्रॉपर जर ड्रेनेज चॅनल स्लोपवर जर क्रिएट केले तर जे वॉटर जे आहे ना तर तिथं रिटर्न राहत नाही, तर ते स्लोपवरनं खाली यायला लागतं आणि त्यामुळे सुद्धा काय होतं, जे काही सॉलिडिफिकेशन याच्यामधनं होणार आहे आणि लूज पार्टिकल त्याच्यामधनं क्रिएट होणार असतील तर ते क्रिएट होणार नाहीत आणि ऑटोमॅटिकली त्याच्यामुळे काय होतं, की लँडस्लाइड रोखल्या जाते. नेक्स्ट आहे लँड यूज पॅटर्न. तर बेसिकली जे काही रेग्युलेशन्स असतील, फॉर एक्झाम्पल झोनच्या रिलेटेड, म्हणजे लँड यूज पॉलिसीज वगैरे असतील तर ते वेगवेगळे झोन्स म्हणजे डिपेंडिंग अपॉन द रिस्क असे क्रिएट करायचे आणि त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रिस्क मॅपिंग. तर बेसिकली काय करायचे, की जे काही लँडस्लाइड प्रोन झोन्स किंवा एरियाज वगैरे आहेत तर त्यांचं मॅपिंग करायचं, आयडेंटिफिकेशन करायचं आणि त्या ठिकाणी मिटिगेशन एफर्ट्स वगैरे कॅरी आउट करायचे. नेक्स्ट आहे अर्ली वॉर्निंग सिस्टीम. याच्यामध्ये काय केलं जातं, मॉनिटरिंग केलं जातं आणि अलर्ट्स प्रोव्हाइड केले जातात. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट कंपोनंट पार्ट आहे कम्युनिटी अवेअरनेस आणि प्रिपेअरनेस. याच्यामध्ये काय केलं जातं, की कम्युनिटीला बेसिक एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं किंवा जे काही ड्रिल्स वगैरे असतील तर त्या इव्हॅक्युएशन ड्रिल्स याच्या ठिकाणी कॅरी आउट केल्या जातात, जेणेकरून व्यवस्थित रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळेल. नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे आपलं, की गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, एक नवीन जो सुरुवातीचा जो मिशन होता डिजिटल ॲग्री मिशन, त्याच्या अंतर्गत काय केलेलं आहे, की फंडचं इन्फ्युजन केलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, की डिजिटल ॲग्री मिशन म्हणजे काय. तर बेसिकली हे डिजिटल ॲग्री मिशन म्हणजे काय, की ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजीचा आणि हे डेटाचा यूज करून काय करायचं, जी काही ॲग्रिकल्चरची प्रोडक्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज करायची, इम्प्रूव्ह करायची, इफिशियन्सी वाढवायची आणि ऑटोमॅटिकली त्यामुळे काय करायचं, फार्मरचं जे इन्कम आहे ते काय करायचं, इम्प्रूव्ह करायचं. त्याच्यामध्ये युनिफाईड ॲग्रिकल्चर डेटा मॅनेजमेंट सिस्टीम याच्यामधनं क्रिएट करणार आहेत, ज्याच्यामुळे काय होईल, की ह्या डेटाचा उपयोग करून बेटर डिसिजन मेकिंग आणि पॉलिसी फॉर्म्युलेशन व्यवस्थित करता येईल असा त्याचा एम आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं तर बेसिकली काय, की जे काही डिजिटल टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्रोन्स वगैरे असतील किंवा सॅटेलाइटच्या मार्फत जे काही लँड मॅपिंग किंवा मॅनेजमेंट वगैरे असेल, याच्यामुळं ज्या काही ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस वगैरे आहेत त्या इम्प्रूव्ह करणं, त्याच्यानंतर सप्लाय चेन मॅनेजमेंट वगैरे असेल तर ते इन्क्रीज करणं किंवा इम्प्रूव्ह करणं आणि ऑटोमॅटिकली त्यामुळे काय करणं, की फार्मरचं इन्कम जे ते बूस्ट करणं. त्यानंतर याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, एक सेंट्रलाइज डेटाबेस क्रिएट केल्यात येणार आहे स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू द फार्मर आणि ज्या काही ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी वगैरे आहेत त्याच्या रिलेटेड. ठीक आहे.
याच्यात कंपोनंटचा जर विचार केला तर बेसिकली याच्यामध्ये 3-4 कंपोनंट आहेत. पहिलं तर काय की ॲग्री स्टॅक म्हणून आहे. बेसिकली स्टॅक म्हणजे काय, एक रिपॉझिटरी किंवा त्याला आपण काय म्हणतो, त्याला माहितीचा साठा जो असं म्हणतो ते असं क्रिएट केला जाणार आहे. त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड डेटा जो आहे, म्हणजे फार्मिंगच्या रिलेटेड असेल किंवा क्रॉपचं प्लॅनिंग कशा प्रकारे करण्यात यावं किंवा पेस्टचं मॅनेजमेंट कशा प्रकारचं असावं किंवा हार्वेस्टिंग केल्यानंतर त्या मार्केटचा ॲसेस कशा प्रकारे असेल, तर ह्या ॲग्री स्टॅकमध्ये याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, माहिती स्टोअर केला जाणार आहे. नेक्स्ट आहे ई नाम. तर बेसिकली ई नाम म्हणजे काय की इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट तयार करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे ऑलरेडी. आणि याच्यामध्ये काय बेसिकली हे काय की एक ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे फार्मरनं प्रोड्यूस केलेला किंवा हार्वेस्ट केलेला जो प्रोड्यूस आहे, तर कोणत्या रिजनमध्ये किती डिमांड आहे तर आपल्याला ह्या ई नाम प्लॅटफॉर्मवर कळतं. आणि ह्या ई नाम प्लॅटफॉर्मवरच्या माहितीमुळं फार्मर काय करू शकतो, पर्टिक्युलरली फक्त एकाच लोकेशनला जाण्यापेक्षा वेगवेगळ्या लोकेशनला ज्या ठिकाणी प्राइस त्याला बेटर मिळते त्या ठिकाणी तो त्याचे प्रोडक्ट सेल करू शकतो. नेक्स्ट आहे प्रिसिजन फार्मिंग टूल्स. तर बेसिकली याच्यामध्ये काय इंटरनेट ऑफ थिंग असेल किंवा ड्रोन्स असतील किंवा सॅटेलाइट इमेजनरी असेल, तर याचा रिअल टाइम डेटा प्रोव्हाइड करण्यासाठी हे फार्मिंग मॅनेजमेंटसाठी उपयोग होतं. म्हणून त्याच्यामध्ये काय करण्यात आलं आहे, टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यात आला आहे. नेक्स्ट आहे जे काही मोबाईल ॲप्स किंवा पोर्टल्स वगैरे ते सुद्धा याच्यामध्ये डेव्हलप करण्यात येणार आहेत. ज्यामुळं काय होईल की वेदर फोरकास्ट असेल किंवा मार्केटच्या ज्या प्राइस वगैरे असतील किंवा जे नवीन पेस्टच्या रिलेटेड ॲडवायझरी किंवा अलारामिंग सिच्युएशनच्या रिलेटेड जे काही ॲडवायझरी असतील तर त्या फार्मरला इझिली अवेलेबल होतील. बेनिफिट जर बघितले त्याच्यामुळे काय होईल की डिसिजन मेकिंग याच्यामधनं फास्ट होईल. कशामुळं, डाटा ड्रायव्हन असल्यामुळं. नेक्स्ट काय की इफिशियन्सी आणि ट्रान्सपरन्सी जी काही आहे ॲग्रिकल्चर ट्रान्झॅक्शनमधनं ती इम्प्रूव्ह होईल. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट बेनिफिट आहे मार्केट जे ॲसेस आहे ई नाममधनं ते व्यवस्थित फार्मरला मिळेल आणि त्यामधनं बेटर प्राइस युटिलायझेशन त्याला होईल. आणि नेक्स्टचं बेनिफिट काय की जे काही इनपुट कॉस्ट वगैरे आहे आधी मिळालेल्या डेटामधनं किंवा माहितीमधनं, तर ते रिड्यूस होईल आणि त्याची जी प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा जो दुबार पेरणीवरचा खर्च तो ऑटोमॅटिकली याच्यामधनं कमी होईल. याचं जर इम्प्लिमेंटेशन बघितलं तर बेसिकली 2 याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन आहे. तर पहिलं तर काय की गव्हर्नमेंट काय करतं, वेगवेगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीज वगैरे आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टर आहे किंवा टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर जे एजन्सीज वगैरे त्याच्याबरोबर कोलॅबरेट करतं किंवा गव्हर्नमेंट स्वतः काय करतं, पायलट प्रोजेक्ट जे ते इम्प्लिमेंट करतं आणि त्याचं जे रोल आउट आहे ते फेज मॅनरमध्ये करतं. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी त्याच्यानंतर पुढचं आपलं आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. तर बेसिकली ही जी स्कीम आहे तर ऑलरेडी आपण 2-3 दिवसापूर्वी ह्या आर्टिकलमध्ये कव्हर केली होती. तर तुम्ही त्या ठिकाणी जी फर्दर इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे की सॉईल हेल्थ कार्डच्या रिलेटेड 2017 मध्ये एक PYQ विचारण्यात आलेला होता. तर तुम्ही तो सॉल्व्ह करायचा आहे आणि तुम्हाला काय केलेलं या ठिकाणी आन्सर पण प्रोव्हाइड केलेला आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे इंडिया आणि वर्ल्ड. तर बेसिकली नवीन गव्हर्नमेंट जे आहे लोकसभेमध्ये निवडून आलेलं आहे आणि त्याच्या रिलेटेड इंडियाचे जे काही फॉरेन पॉलिसी रिलेटेड पर्स्पेक्टिव्ह तर आपण त्याच्यामधनं बघणार आहोत. तर पहिला इम्पॉर्टंट पॉईंट एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं इंडियाज नेबरहुड फर्स्ट पॉलिसी. तर बेसिकली ही जी इंडियाज नेबरहुड फर्स्ट पॉलिसी नावातच आहे की याच्यामध्ये काय करण्यात येणार आहे, जे काही इंडियाचे इमिडिएट नेबर्स वगैरे येतात त्यांना प्रायोरिटी देण्यात येणार आहे. कशाच्या रिलेटेड की जे काही इंडियाचे स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह वगैरे असतील त्याच्या रिलेटेड आणि याच्यामधनं जे काही रिलेशन्स वगैरे असतील नेबर बरोबर ते एनहान्स करण्यासाठी याच्यामधनं मदत होईल. ह्या पॉलिसीचा जर एम्फॅसिस बघितला तर बेसिकली कशावर आहे, कोऑपरेशन, पीस आणि डेव्हलपमेंट थ्रू डिप्लोमॅटिक, इकॉनॉमिक आणि कल्चरल इनिशिएटिव्ह याच्यामधनं हे जे गोल आहे नेबरहुड फर्स्ट पॉलिसीचं ते अचीव्ह करणार आहेत. याच्यामधनं जर की ऑब्जेक्टिव्ह बघितलं तर पहिलं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह काय की जी रिजनल स्टॅबिलिटी आहे तर त्याला काय करायचं, एनहान्स किंवा इम्प्रूव्ह करायचं. त्यानंतर इकॉनॉमिक इंटिग्रेशन जे आहे ते आणखी मजबूत करायचं, प्रमोट करायचं. आणि जे काही डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत साऊथ एशियामध्ये तर त्याला काय करायचं, कोलॅबोरेशन करायचं. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे जे नेबर्स आहेत तर त्याच्याबरोबर काय करायचं, जे रिलेशन्स आहेत तर ते आणखी फॉस्टर करायचे आणि इम्प्रूव्ह करायचे. की फीचर जर बघितले ह्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी तर पहिलं काय डिप्लोमॅटिक एंगेजमेंट, ज्याच्यामध्ये हाय लेवल रेग्युलर व्हिजिट्स वगैरे असतील, समजा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स असतील किंवा डिप्लोमॅट्स वगैरे असतील त्यांच्या. त्याच्यानंतर इकॉनॉमिक कोऑपरेशन ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे ट्रेड ॲग्रीमेंट्स वगैरे असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वगैरे असतील नेबरिंग कंट्रीजमध्ये तर त्यांना फंडिंग वगैरे प्रोव्हाइड करायची किंवा इन्व्हेस्टमेंट त्यांना सप्लाय करायचं. सिक्युरिटी कोलॅबोरेशनमध्ये काय की जे काही जॉईंट एफर्ट्स वगैरे असतील टेररिझमच्या रिलेटेड, म्हणजे कॉमन ज्या चॅलेंज आहेत साऊथ एशियामध्ये, टेररिझम असेल, पायरसीच्या रिलेटेड किंवा अदर सिक्युरिटी चॅलेंजेस वगैरे असतील तर त्यासुद्धा काय करायचं की कोलॅबोरेशननं त्या काय करायच्या
टॅकल डाऊन करायचे. आणि नेक्स्ट आहे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट. त्याच्यामध्ये बेसिकली काय करण्यात येणार आहे, जे काही कल्चरल एक्सचेंजचे प्रोग्राम असतील किंवा एज्युकेशनल प्रोग्राम असतील किंवा टुरिझमचे इनिशिएटिव्ह असतील तर हे याच्यामधनं कॅरी आउट केले जातील. मेजर इनिशिएटिव्ह जर बघितलं तर बेसिकली 3 इम्पॉर्टंट मेजर इनिशिएटिव्ह आहेत. पहिलं काय की सार्क. तर बेसिकली याचा लॉंग फॉर्म काय, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. याच्यामधनं जे मेंबर कंट्रीज आहेत त्यांचं काय करायचं, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करायचं. त्यानंतर आहे बिमस्टेक. तर बेसिकली हे बिमस्टेक काय की एक मल्टी सेक्टोरल टेक्निकल आणि इकॉनॉमिक कॉपरेशन आहे. बे ऑफ बेंगॉलला लागून जेवढ्या कंट्रीज आहेत त्यांचं, तर त्याच्यामधनं सुद्धा काय करायचं की ह्या कंट्रीजचं इन्व्हॉल्वमेंट वाढवायचं. आणि नेक्स्ट आहे BBIN. तर BBIN बेसिकली काय इंडिकेट करतं, हे काय करतं, बांगलादेश, भूतान, इंडिया आणि नेपाळ ह्या ज्या 4 नेबरिंग कंट्रीज आहेत याच्यामध्ये जे काही कनेक्टिव्हिटी आणि इकॉनॉमिक प्रोजेक्ट्स वगैरे आहेत तर ते काय करणं, कॅरी आउट करणं ह्याचा मेन इम्पॉर्टंट एम आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट आस्पेक्ट आपल्या आर्टिकलमधला आहे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. तर बेसिकली हा एक काय की एक प्रपोज कॉरिडॉर आहे ज्याच्यामध्ये ट्रेड आणि ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर याच्यामध्ये असणार आहे. आणि जी काही कनेक्टिव्हिटी आहे तर ती याच्यामध्ये इम्प्रूव्ह होणार आहे. आणि ह्या कनेक्टिव्हिटीमधनं काय करणार आहे आपण, इकॉनॉमिक इंटिग्रेशन जे आहे बिटवीन इंडिया, मिडल ईस्ट आणि युरोप या 3 रिजनमधनं आपण काय करणार आहेत, इकॉनॉमिक इंटिग्रेशन वाढवणार आहेत. ज्याच्यामुळं ट्रेड आणि ट्रान्सपोर्ट आपल्याला जे काही गुड्स आणि सर्व्हिसेसचं जे काही वहन होणार आहे त्याच्यामधनं आपण अचीव्ह होणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बेसिक मॅप प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तर ज्याच्यामध्ये पहिला जो कंपोनंट आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, ईस्ट कॉरिडॉर आहे ज्याच्यामध्ये इंडिया, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि UAE म्हणजे जे काही एशियामधला जो पार्ट आहे इंडिया आणि वेस्ट एशियामधला त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कंपोनंट पार्ट असणार आहे. आणि नेक्स्ट आहे नॉर्दर्न कॉरिडॉर म्हणजे सेकंड कंपोनंट पार्ट ज्याच्यामध्ये इस्रायल, फ्रान्स, इटली, जर्मनी किंवा युरोपमधले जे इम्पॉर्टंट की कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट याची असणार आहे. याचं जर ऑब्जेक्टिव्ह बघितलं तर बेसिकली काय की फॅसिलिटेट स्मूथर आणि फास्टर ट्रेड जो आहे या कंट्रीजमधनं तो एशिया, मिडल ईस्ट आणि युरोपमधनं तो काय करायचा, फॅसिलिटेट करायचा, जेणेकरून काय होईल, ट्रेड किंवा जे काही ट्रेड रिलेटेड ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील तर त्या इम्प्रूव्ह होतील. नेक्स्ट काय की ह्या फास्टर ट्रेड झाल्यामुळं किंवा स्मूथर इंटिग्रेशन झाल्यामुळं काय होईल, जे काही इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती ऑटोमॅटिकली बूस्ट होईल. ठीक आहे. तर हा त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. की फीचर जर बघितलं तर बेसिकली याच्यामध्ये काय की मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट याच्यामध्ये कॉरिडॉर असणार आहे ज्याच्यामध्ये जे काही ट्रान्सपोर्टेशनचे वेगवेगळे मीन्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल रोड असेल, रेल असेल किंवा सी ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क वगैरे असेल याच्यामध्ये यूज करण्यात येणार आहे. नंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. तर बेसिकली काही ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाहीये त्या ठिकाणी पोर्टचं कन्स्ट्रक्शन असेल, जसं आपण इराणमध्ये बघितलं की आपण काय केलेलं आहे, छाबार पोर्ट डेव्हलपमेंट केलेलं आहे किंवा रेल्वे लाईनचं एस्टॅब्लिशमेंट वगैरे असेल किंवा हायवेचं कन्स्ट्रक्शन किंवा लॉजिस्टिक हब जे मध्ये. नेक्स्ट इम्पॉर्टंट की फीचर आहे इकॉनॉमिक इंटिग्रेशन. तर बेसिकली आपण याच्यामधनं काय करणार आहोत, ट्रेड, इन्व्हेस्टमेंट आणि इकॉनॉमिक कॉपरेशन जे आहेत ह्या मेंबर कंट्रीच्या मार्फत म्हणजे एशिया, मिडल ईस्ट आणि युरोप, तर याच्यामधनं आपण काय करणार आहोत, हे इकॉनॉमिक इंटिग्रेशन, ट्रेड, इन्व्हेस्टमेंट आणि इकॉनॉमिक कॉपरेशनच्या मार्फत प्रमोट करणार आहोत. नेक्स्ट आपला कंपोनंट पार्ट आहे I2U2. तर बेसिकली हे काय आहे की 4 कंट्रीजनं बनलेलं आहे. त्याच्यामध्ये क्वाड्रिलेटरल स्ट्रॅटेजिक फोरम असणार आहे. कोणत्या कोणत्या कंट्रीमध्ये, इस्रायल आणि इंडियाला रिप्रेझेंट करतं आणि युनायटेड स्टेट आणि युनायटेड अरब इमिरेट्स यांना रिप्रेझेंट करतं. तर याच्यामध्ये काय असणार आहे की इकॉनॉमिक कॉपरेशन आणि स्ट्रॅटेजिक कॉपरेशन आहे. 2 कंपोनंट आहेत. पहिले तर काय इकॉनॉमिक आणि नेक्स्ट वन इज काय स्ट्रॅटेजिक. ऑब्जेक्टिव्ह जर बघितले तर काय की जे काही एरियाज, कॉमन एरियाज आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रेड असेल, इन्व्हेस्टमेंट असेल किंवा टेक्नॉलॉजी आणि सिक्युरिटीच्या रिलेटेड. ठीक आहे. म्हणजे इकॉनॉमिक प्लस स्ट्रॅटेजिक म्हणजे सिक्युरिटी पण याच्यामध्ये कव्हर होतं, तर ते एनहान्स करणं. आणि दुसरी गोष्ट काय, जे काही रिजनल आणि ग्लोबल चॅलेंजेस आहेत तर ते काय करणं, कोलॅबरेशननं ते ॲड्रेस करणं हा त्याचा मेन मोटो आहे. की एरियाज ऑफ कॉपरेशन जर याच्यामध्ये बघितलं तर पहिलं काय टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन, नेक्स्ट वन इज ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट आणि नेक्स्ट वन इज सिक्युरिटी कोलॅबरेशनच्या रिलेटेड. ठीक आहे. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट पॉईंट आहे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्झिट कॉरिडॉर. तर बेसिकली हा सुद्धा काय आहे की एक मल्टी मोडल ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क कनेक्शन आहे जे कोणकोणत्या कंट्रीजमध्ये आहे, इंडिया, इराण, रशिया आणि युरोप यांच्यामध्ये असणार आहे. आणि हे काय करणार आहे, नाव त्याचं बघा, नॉर्थ साऊथ ट्रान्झिट कॉरिडॉर. तर ट्रेडचे म्हणजे गुड्स जे काही ट्रान्सपोर्टेशन किंवा ट्रान्झिट असेल तर हे व्यवस्थितरित्या स्मूथली फॅसिलिटेट व्हावं त्यासाठी काय करण्यात आलेलं आहे, हे एक कॉरिडॉर एस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये सुद्धा काय की सुरुवातीला कसं होतं बघा, म्हणजे इंडियाला जर युरोपमध्ये किंवा रशियामध्ये जर माल पोहोचायचा असेल तर त्यांना जो काही स्टँडर्ड किंवा जो आधीचा जो ट्रॅडिशनल रूट आहे तर त्या ह्या मार्फत जावं लागायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं रेड सी, मेडिटेरियन सी, त्याच्यानंतर हे युरोप, ठीक आहे, त्यानंतर हे
नॉर्थ सी आणि त्यानंतर हे काय करणार आहे, ज्या काही ह्या इथं कंट्रीज आहेत 3 कंट्रीज लॅटिव्हिया ह्या ज्या कंट्रीज आहेत तिथनं रशियामध्ये त्यांना ॲक्सेस मिळायचा. पण इंडियाने काय केलं माहिती आहे का, इराणमध्ये जे छापार पोर्ट डेव्हलप केलं आणि त्याच्यानुसार काय होणार आहे की इंडिया डायरेक्टली इथनं इराणमधनं सेंट्रल एशियामधनं आणि सेंट्रल एशियामधनं डायरेक्टली काय होणार आहे, आपण युरोप आणि रशियामध्ये जे काही ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे ती इझिली आपण कॅरीड आउट करू शकणार आहोत. याचे जर ऑब्जेक्टिव्ह बघितले तर बेसिकली काय ट्रान्झिट कॉरिडॉर आहे, म्हणजे काय होणार आहे की ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड होणार आहे आणि याच्यामुळे काय होणार आहे की नवीन रूटमुळे जो काही टाइम आणि कॉस्ट येतो ऑटोमॅटिकली रेड्यूस होणार आहे. आणि हे झाल्यामुळं गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन किंवा ट्रेड वाढल्यामुळे काय होणार आहे, इकॉनॉमिक इंटिग्रेशन या वेगवेगळ्या कंट्रीजमधून आपल्याला बघायला मिळतं. याचे जर की फीचर्स बघितले तर त्याच्यात सुद्धा काय की ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क क्रिएट करणं, म्हणजे शिप्सच्या मार्फत, रेलच्या मार्फत किंवा रोड्स असेल. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, आताच आपण बघितलं की वेगवेगळे हब्स वगैरे जे असतील ते वेअरहाऊस डेव्हलप करणं. त्यानंतर हे ट्रेड फॅसिलिटेशन, जे काही कस्टम प्रोसिजर वगैरे असतील वेगवेगळ्या कंट्रीच्या बॉर्डरवर त्यांना काय करणं, सिम्प्लिफिकेशन करणं, त्याच्यामध्ये की फीचर्स आहेत. रूटचा जर विचार केला तर आताच आपण बघितलं सुरुवातीला इंडियाला काय करायचं की इंडिया, त्यानंतर रेड सी, त्यानंतर मेडिटेरियन सी, त्यानंतर काय अटलांटिक ओशन, त्यानंतर नॉर्थ सी आणि असं आपण रशियाला जायचो. तर हा रूट बायपास करून आपण डायरेक्टली आता काय करणार आहोत, इंडियामधनं इराण ते जे त्यांचं ते पोर्ट आहे बंदर अब्बास म्हणून ते, त्यानंतर डायरेक्टली आपण सेंट्रल एशिया आणि सेंट्रल एशियामधनं कसे जाणार आहोत आपण रशिया. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या रिलेटेड या ठिकाणी क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. म्हणजे युपीएससी ज्या प्रकारे क्वेश्चन विचारते की फॉर एक्झाम्पल एखादा इनिशिएटिव्ह वगैरे असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंट्रीज इन्व्हॉल्व्ह वगैरे आहेत किंवा कोणकोणत्या कंट्रीज नाही आहेत, तर तशा प्रकारचा क्वेश्चन आपण इथं फ्रेम केलेला आहे. कशाच्या रिलेटेड, इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या रिलेटेड. तर तुम्ही तो काय करायचा, होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे की नो आउटकम इन बॉन. तर बेसिकली जर्मनीमध्ये युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज रिलेटेड एक कॉन्फरन्स झाली होती जर्मनीतल्या बॉन या ठिकाणी. तर त्या ठिकाणी जे काही आउटकम बघायला मिळतात तर ते आपण याच्यामध्ये बघूयात. ठीक आहे. तर हे जे बॉन एक प्लेस आहे जर्मनीमधलं, हे दुसऱ्या एक ॲग्रीमेंटच्या रिलेटेड आहे, एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता की बेसिकली हे बॉन चॅलेंज हे कशाच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्या आर्टिकलमध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर पहिलं काय की युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. तर बेसिकली काय की ही इंटरनॅशनल ट्रीटी आहे कशाच्या रिलेटेड, जे काही ग्लोबल क्लायमेट चेंजच्या रिलेटेड इश्यू वगैरे असतील त्याच्या रिलेटेड हे काय करते, प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं त्यांचे इश्यूज वगैरे ते डिस्कस करण्यासाठी आणि त्यांना मिटिगेशन करण्यासाठी. ठीक आहे. याचा जर ॲडॉप्शनचा जर विचार केला तर कधी हे अडॉप्ट करण्यात आलं होतं, हे 9 मे 1992ला अडॉप्ट करण्यात आलं होतं. आणि हा एक काय की इम्पॉर्टंट कंपोनंट पार्ट आहे कशाचा, जे 1992ला अर्थ समिट झालं होतं कुठं, रिओ दी जानेरिओ ब्राझील या ठिकाणी जे अर्थ समिट झालं होतं त्याच्यामधला एक कंपोनंट पार्ट आहे. ठीक आहे. आणि हे फोर्समध्ये कधी आलं, हे 21 मार्च 1994ला फोर्समध्ये आलं. ठीक आहे. म्हणजे 2 वर्षानंतर, नियरली 2 वर्षानंतर हे फोर्समध्ये आलं. याचे जर ऑब्जेक्टिव्ह बघितले, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह तर काय, जे काही ग्रीन हाऊस गॅसचं जे कॉन्सन्ट्रेशन जे इन्क्रीज होतं तर त्याला काय करायचं, स्टॅबिलाइज करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर रोल जर बघितलं ह्या UNFCCचे तर बेसिकली हे 5 याच्यामध्ये काम करतं. पहिलं तर काय की रिसर्च आणि एज्युकेशन. नेक्स्ट वन इज काय की जे काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत तर त्यांना काय करतं, सपोर्ट करतं टेक्निकली आणि फायनान्सच्या मदतीनं. नेक्स्ट वन इज काय की मॉनिटरिंग आणि रिपोर्टिंग. तर बेसिकली हे जे काही नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन वगैरे त्यांचं रिपोर्टिंग या ठिकाणी केलं जातं आणि कंट्रीचा जो प्रोग्रेस आहे वेगवेगळ्या टार्गेट्सच्या रिलेटेड याच्यामध्ये काय केला जातो, मॉनिटर केला जातो. नेक्स्ट इम्पॉर्टंट रोल आहे फॅसिलिटेटिंग इंटरनॅशनल ॲग्रीमेंट. ज्या काही याच्या रिलेटेड ॲग्रीमेंट वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्योटो प्रोटोकॉल असेल 1995चा जो 1997मध्ये करण्यात आला होता नंतर. त्यानंतर पॅरिस ॲग्रीमेंट जे असेल जे 2015ला झालं होतं. तर अशा ज्या ॲग्रीमेंट वगैरे आहेत तर त्यांचं काय करायचं, त्यांना इम्प्लिमेंट करण्यासाठी मदत करायचं, ह्या सुद्धा याचं इम्पॉर्टंट रोल आहे. आणि नेक्स्ट काय की फ्रेमवर्क फॉर क्लायमेट ॲक्शन. तर ह्या ॲग्रीमेंटमधनं जे काही ॲक्शनच्या रिलेटेड म्हणजे क्लायमेटच्या रिलेटेड जे काही ॲक्शन ठरवलेले असतील तर त्यांना काय करायचं, एक फ्रेमवर्क प्रोव्हाइड करायचं. याचा जर मेंबरशिपचा विचार केला तर याच्यामध्ये नियर युनिव्हर्सल मेंबरशिप आहे. म्हणजे बेसिकली 197 कंट्रीज याच्यामध्ये पार्टिसिपेटिंग आहेत, म्हणजे सगळे युनायटेड नेशनचे मेंबर प्लस युरोपियन युनियन याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. इम्पॉर्टंट ॲग्रीमेंट जर बघितल्या UNFCCच्या रिलेटेड तर पहिलं काय
की जो क्योटो प्रोटोकॉल झाला होता 1997ला तो, आणि सेकंड वन इज काय, पॅरिस ॲग्रीमेंट जे 2015 झालं होतं. ठीक आहे. तर बेसिकली हा क्योटो प्रोटोकॉल काय की 1997ला तो अडॉप्ट करण्यात आला होता आणि 2005 पासून तो फोर्समध्ये एंटर झालेला आहे. तर बेसिकली हे काय की एक लिगली बाइंडिंग ॲग्रीमेंट आहे. कशाच्या रिलेटेड, डेव्हलप्ड कंट्रीजला. स्पेसिफिकली लक्षात घ्या इथे काय सांगितलेलं आहे, डेव्हलप्ड कंट्रीजला हे इमिशन रिडक्शन टार्गेट प्रोव्हाइड करतं. कशाच्या रिलेटेड, जे काही ग्रीन हाऊस गॅस इमिशन आहे तर त्यांच्या रिडक्शनच्या रिलेटेड हे डेव्हलप्ड कंट्रीजला लिगली बाइंडिंग टार्गेट प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट 2 फेज आहेत. तर पहिली फेज काय की 2005 ते 2012 पर्यंत, ज्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की जे काही इमिशनचे टार्गेट आहेत तर ते काय करणं 5% रिड्यूस करणं. आणि दुसरी फेज जी आहे 2013 ते 2020 पर्यंत, याच्यामध्ये जे टार्गेट दिले होते ते 18% टार्गेट दिले होते. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आहे पॅरिस ॲग्रीमेंट जे 2015ला साईन झाले. त्याच्यामध्ये काय ठरवण्यात आलं होतं की 2100 पर्यंत जे काही अर्थचं रायझिंग टेम्परेचर आहे तर ते काय करणं 2 डिग्री सेंटीग्रेडनं कमी करणं. ठीक आहे. म्हणजे ही जी काही आहे तर ही प्री इंडस्ट्रियल लेवलच्या रिलेटेड हे 2 डिग्री सेंटीग्रेडनं काय करायचं, ॲव्हरेज ग्लोबल वॉर्मिंग टेम्परेचर जे ते कमी करायचं ह्या ॲग्रीमेंटमध्ये ठरवण्यात आलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आपल्या याचं जर मेकॅनिझम बघितलं तर बेसिकली 3 मेकॅनिझममधनं काम करतं. एक आहे नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. तर बेसिकली हे काय करतं की ज्या काही कंट्रीज याच्यामध्ये पार्टिसिपेटिंग आहेत तर त्यांना काय करतं, टार्गेट देतं आणि इंडिव्हिज्युअली हे टार्गेट त्यांनी काय करायचे ते सिलेक्ट करायचे आणि ते अचीव्ह करायचे. ठीक आहे. त्यानंतर ॲडॅप्टेशन फंडच्या रिलेटेड सुद्धा एक काम करतं. बेसिकली जे काही प्रोजेक्ट्स आणि प्रोग्राम वगैरे असतील ॲडॅप्टेशनच्या रिलेटेड तर हे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी हे मदत करतं. नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजी मेकॅनिझम. याच्यामध्ये काय होतं की डेव्हलप्ड कंट्रीजकडनं डेव्हलपिंग कंट्रीजकडे जे काही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर वगैरे तर ते हे फॅसिलिटेट करते याच्यामधनं. याच्यामध्ये सबसिडरी बॉडी जर बघितला तर 2 इम्पॉर्टंट सबसिडरी बॉडी आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह महत्त्वाच्या आहेत. तर पहिले तर काय, सबसिडरी बॉडी फॉर सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल ॲडवाइस, त्यालाच आपण काय म्हणतो SBSTA. तर नावातच याच्यामध्ये काय केलं जातं, टेक्निकल आणि सायंटिफिक ॲडवाइस क्लायमेट चेंजच्या रिलेटेड प्रोव्हाइड केलं जाते. आणि दुसरी बॉडी आहे बॉडी फॉर इम्प्लिमेंटेशन. तर बेसिकली ज्या काही असेसमेंट आणि रिव्ह्यूज आहेत इम्प्लिमेंटेशन रिलेटेड, जे नॅशनल डिटरमाइंड टार्गेट जे आपण सिलेक्ट करतो तर ही बॉडी काय करते त्याच्या रिलेटेड असेसमेंट आणि त्याचा रिव्ह्यू करते. त्यानंतर न्यू कलेक्टिव्ह क्वाड्रिलॅटरल गोल. तर बेसिकली हे काय आहेत, जे काही आपण 2000 पॅरिस क्लायमेट चेंजच्या अंतर्गत 2020 पर्यंत आपण फंड ट्रान्सफर करणार होतो डेव्हलप्ड कंट्रीजकडनं डेव्हलपिंग कंट्रीजला, तो किती होता, $100 बिलियन हा होता 2020 पर्यंत होता. पण तो सध्या इम्प्लिमेंट झाला नाही आणि तो जो फंड आहे इन्सफिशियंट फंड आहे. त्यामुळे काय केलेलं आहे की नवीन जो फंड एस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे किंवा गोल त्या ठिकाणी ठेवण्यात आले त्याला काय म्हणतात, न्यू कलेक्टिव्ह क्वांटिफाईड गोल्स असं म्हणतात त्याला. ठीक आहे. याच्यामध्ये काय की फायनान्शियल टार्गेट्स आहेत, जे काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये जे काही प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्ह तर त्यांना हे सपोर्ट करतं आणि हे 2025च्या पुढचे जे प्रोजेक्ट्स वगैरे तर त्याच्यामध्ये सपोर्ट करणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर कंपोनंट बघितले तर फंडिंग कशाच्या रिलेटेड आहे, मिटिगेशन असेल, ॲडॅप्टेशनच्या रिलेटेड किंवा लॉस अँड डॅमेजच्या रिलेटेड जे काही प्रोजेक्ट्स वगैरे असतील तर त्यांना ते फंडिंग याच्यामधनं केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पार्ट आहे की नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे. तर ह्या नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशनमध्ये बेसिकली काय आहेत की इंडियानं काय केलं होतं की स्पेसिफिक टार्गेट ठेवले होते. तर बेसिकली पहिलं जे काय की पहिलं टार्गेट आहे इमिशन इंटेन्सिटीच्या रिलेटेड. म्हणजे इमिशन इंटेन्सिटी काय इंडिकेट करतं, म्हणजे एखाद्या कंट्री ग्रीन हाऊस गॅस जो इमिट करते पर युनिट इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे GDPला कम्पेअर करून, म्हणजे फॉर एक्झाम्पल GDPचा जो ग्रोथ रेट आहे तर त्याला कम्पेअर करून काय केलं जातं, ग्रीन हाऊस गॅसचं जे इमिशन आहे तर ते पर युनिट ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा, 2 कंट्रीज आहेत ए आणि कंट्री बी. तर बेसिकली एखादी कंट्री ए जर काय करत असेल, हायर इमिशन करत असेल सेम लेवल ऑफ प्रोडक्शन करण्यासाठी, म्हणजे आपण ते कशामध्ये कॅल्क्युलेट करतो, GDPमध्ये कॅल्क्युलेट करतो. आणि ॲज कम्पेअर टू द कंट्री बी, म्हणजे बी काय करत असेल टेक्नॉलॉजीचा यूज करून किंवा ज्या वेगवेगळ्या इफिशियंट मेथड वगैरे रिसोर्सेसचा यूज करून लेस अमाऊंट ऑफ इमिशन करत असेल तर त्याला काय म्हणतात, ह्या इमिशन इंटेन्सिटी असं म्हणतात. ठीक आहे. तर बेसिकली याच्यामध्ये काय केलं जातं की इंडियानं इमिशन इंटेन्सिटीचं जे टार्गेट आहे तर ते किती ठेवलं होतं, तर ते ठेवलं होतं 2030 पर्यंत ते 30 ते 35% कमी करायचं. जी 2005ची लेवल आहे तर ते 30 ते 35% कमी करायचं. नेक्स्ट नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन आपलं काय की जी काही आपण आपली सध्या जी इलेक्ट्रिक पॉवर इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे, आपण जी एनर्जी नॉन फॉसिल फ्युलपासून जी कन्झ्युम करतो तर ती काय करायची आहे
40% ती इन्क्रीज करायची असे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे नॉन फॉसिल फ्यूल म्हणजे काय की सोलर एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल, याच्यामधनं जी काही आपल्याला एनर्जी मिळणार आहे तर ती किती असणार आहे 2030 पर्यंत 40% ऑफ टोटल एनर्जी जी आपल्याला मिळणार आहे ती तेवढी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं एक टार्गेट होतं की कार्बन सिंक. तर बेसिकली हे कशानं क्रिएट करायचं होतं की फॉरेस्ट जे काय आहे किंवा ट्री कव्हर इन्क्रीज करून 2030 पर्यंत 2.5 to 3 बिलियन टन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड इक्विव्हॅलंट आपण त्याच्यामधनं क्रिएट करणार आहोत. तर हे जे नवीन आपण इंडियाने काय केलेत 2022ला हे जे सगळे जे टार्गेट आहेत ते रिवाइज केलेले आहेत 2022ला. आणि इमिशन इंटेन्सिटी जी येते आपण किती कमी करणार होतो सुरुवातीला 30 ते 35% 2030 पर्यंत. तर ती आता आपण किती करणार आहोत 45% रिड्यूस करणार आहोत. त्यानंतर आपलं जे पॉवर इन्स्टॉल कॅपॅसिटी जे आहे नॉन फॉसिल फ्यूल जे काही सोर्स वगैरे तर ते सुरुवातीला किती होतं आपलं 40% होतं. तर ते इन्क्रीज करून किती करणार आहोत आपण 50% करणार आहोत. आणि जे काही ॲडिशनल कार्बन सिंक जे आहे तर त्याच्या रिलेटेड टार्गेट्स गव्हर्नमेंटने काय केलेले आहेत तर रिवाइज केलेले आहेत, तर तसे टार्गेट ठेवलेले आहेत. याचा जर प्रोग्रेस जर बघितला तर बेसिकली 2016 पर्यंत आपण काय केलं होतं 24% जी आहे तर ती इमिशन इंटेन्सिटी अचीव्ह केली होती. आणि आपण काही येणाऱ्या वर्षामध्ये 2020 पर्यंत आपण ते काय करू 30% पर्यंत ती अचीव्ह करू असं त्याच्यामध्ये सांगितलं आणि ती अचीव्ह सुद्धा याच्यामध्ये झालेली आहे. त्यानंतर 2022 पर्यंत जर ह्याचा विचार केला म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर इन्स्टॉल कॅपॅसिटी फ्रॉम नॉन फॉसिल फ्यूलचा तर ती आपण किती अचीव्ह केली होती ही ऑटोमॅटिकली 50% ही अचीव्ह केली होती. ठीक आहे. म्हणजे नवीन टार्गेटनुसार. आणि याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे नव्हते तर ते सेम ॲज अर्लियर याच्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं. ठीक आहे. इंडियाचे जे वेगवेगळे इनिशिएटिव्ह आहेत क्लायमेट फायनान्शियल आपण ते बघूया. तर पहिले काय की डोमेस्टिक फंडिंग मेकॅनिझम याच्यामध्ये काय केलं जातं एक नॅशनल ॲडॅप्टेशन फंड फॉर क्लायमेट चेंज गव्हर्नमेंटनं क्रिएट केला होता. ते काय करतं फायनान्शियल सपोर्ट करते जे काही प्रोजेक्ट्स वगैरे आहेत क्लायमेट ॲडॅप्टेशन रिलेटेड त्याच्या रिलेटेड. नेक्स्ट आहे नॅशनल क्लीन एनर्जी फंड. याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं की जे काही रिसर्च आणि इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स वगैरे आहेत क्लीन एनर्जी टेक्नॉलॉजीला डेव्हलप करणारे त्याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट काय करतं फायनान्स करतं. इंटरनॅशनल कोऑपरेशनचा विचार केला इंटरनॅशनल सोलर अलायन्स वगैरे असेल किंवा ग्रीन क्लायमेट फंड असेल. या ग्रीन क्लायमेट फंडमध्ये काय केलं जातं की जे काही फंडिंग आहे क्लायमेट प्रोजेक्टचे रिलेटेड डेव्हलप्ड कंट्रीज करणं डेव्हलपिंग कंट्रीजला ते याच्यामधनं काय केलं जातं सेक्युअर केलं जातं. आणि बायोलॅटरल आणि मल्टीलॅटरल एड्स ज्या आहेत वेगवेगळ्या कंट्रीज कडनं डेव्हलप कंट्रीज कडनं किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन करणं त्या सुद्धा मोबिलाइज करण्यासाठी याच्यामधनं मदत होते. नेक्स्ट आहे प्रायव्हेट सेक्टरचा रोल. याच्यामध्ये जे काय आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जे कंपनीज ऍक्ट 2013च्या अंतर्गत मेन्शन करण्यात आलं होतं. जे काही करतं प्रायव्हेट कंपनीजला त्यांच्या 2 to 3% जे काही त्यांचं इन्कम आहे किंवा नेट प्रॉफिट आहे तर त्याच्यामधनं जे काय आहे तर हे क्लायमेट रिलेटेड प्रोजेक्ट्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये फंडिंग करण्यासाठी त्यांना सांगतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये आहे ग्रीन बॉन्ड्स. तर गव्हर्नमेंटनं काय केलेले की ग्रीन बॉन्ड्स हे इश्यू केलेले आहेत स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू इन्व्हेस्टमेंट इन रिन्युएबल एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. तर इथे प्रॅक्टिस क्वेश्चन देण्यात आलेला आहे जो UPSC 2016 मध्ये विचारण्यात आला होता युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. ठीक आहे. तो तुम्ही सुद्धा काय करायचा आहे होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपला आर्टिकल आवडला असेल म्हणजे करंट अफेअर्स प्लस बेसिक थेरी आता नवीन जो UPSCचा पेपर आलेला आहे त्याच्यामध्ये हाच ट्रेंड चालतोय करंट अफेअर्स प्लस त्याच्या रिलेटेड जे काही बेसिक कन्सेप्शन आहेत ते तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा, चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो